जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या वतीने आयोजित केलेल्या जीवनदान महाकुंभ अर्थात महाविशाल रक्तदान अभियान सुरू असून या अभियानाअंतर्गत वणी केंद्रात झालेल्या रक्तदान शिबिरात 65 रक्तकोपिका संकलित झाल्या। जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्या आध्यात्मिक प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे। जीवनदान महाकुंभ अंतर्गत 4 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत देशभरात हा उपक्रम चालू राहणार आहे। या कालावधीत 1.5 लाख रक्तकुपिका संकलित करण्याचा संकल्प आयोजकांनी केला असून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रासाठी एक मोठे बळ ठरणार आहे। श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्यावर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या जनतेचे रक्तदानासारख्या संवेदनशील व अत्यावश्यक विषयावर इतक्या व्यापक प्रमाणावर जनजागृती करून प्रत्यक्ष कृती घडवून आणणे हे या पीठाचे वैशिष्ट्य ठरित आहे। दरम्यान वणी येथे खंडेराव महाराज मंदिर सभा मंडपात झालेल्या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यात महिला व युवतीही सहभागी झाल्या होत्या। जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीने रक्तदात्यांच्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करून रक्तदान घेतले। रक्तदानाचा लाभ समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना होणार आहे। मायक्रोसायटिक ॲनिमिया, सिकल सेल, बॉलेसिमिया, हेमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर यांसारखी गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यास हे रक्तदान उपयुक्त ठरणार आहे। शासकीय रुग्णालयातील रुग्णांनाही याचा मोठा लाभ होणार आहे। जानेवारी 2025 मध्ये देशात केवळ 15 दिवसात 1,36,272 रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले होते। दिंडोरी तालुक्यात 11 जानेवारी 2024 रोजी दिंडोरी बस स्टँड येथे, 12 जानेवारी 2024 रोजी मोहाडी येथे तर 18 जानेवारी 2024 रोजी करंजखेड येथे रक्तदान कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून दिंडोरी तालुक्यात जास्तीत जास्त भाविकांनी रक्तदान करून सर्वश्रेष्ठ दान करून रुग्णांना जीवनदान देण्याचे आवाहन दिंडोरी तालुक्यातील केंद्रचालक तालुका प्रमुख यांनी केले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ काटोळे, वणी।